थांब 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 थांब. डोळे एकदम क्लीन झाले त्याचे. नमस्कार, आदाब, राम राम, जय शिवराय, जय भीम मित्रांनो. स्वागत आहे तुमचं परत एक नवीन व्हिडिओमध्ये. भरपूर जणांची इच्छाच होती की आपल्या लखनसोबत तुम्ही व्हिडिओ डेली बनवत जा म्हणून. तर आज आपण परत एक व्हिडिओ बनवतोय. आपल्या लखन नाव ठेवलेलं आहे आपण याचं कालच. तर लखनच्या डोळ्यामध्ये थोडं चिपडं झालेलं आहे. आपल्या मराठीमध्ये म्हणतो किचड, हिंदीमध्ये किचड, मराठीत आपण त्याला चिपडं म्हणतो. किंवा पाणी येत असेल तर तुमच्या घोड्याच्या श्वानांच्या डोळ्यातून पाणी किंवा चिपडे येत असेल तर सर्वप्रथम तर त्याची डिवॉर्मिंग करणं गरजेचं आहे. डिवॉर्मिंग जर केली तर 80-90% थांबतं ते पाणी येणं किंवा घाण होणं, ते थांबतं डिवॉर्मिंग केल्याच्या नंतर. जर तरी थांबलं नाही तर आपल्याला येण्यास सलाईन असतं साधं ते, किंवा मग मॅट्रोगेल इंजेक्शन किंवा मॅट्रोगेल सलाईन, आपलं मॅट्रोगेल सलाईन याला एक छिद्र पाडून ते त्याच्या डोळ्यात टाकायचं असतं. स्क्रीनवर बघा तुम्ही. साधं सलाईन जरी घेतलं तरी चालतं किंवा मग मॅट्रोगेल. तर हे त्याच्यात पिचकारी मारून त्याच्या डोळ्यात आपण टाकूया. त्याच्या डोळ्यात पूर्ण म्हणजे काही जर कचरा अडकलेला असेल, काही घाण असेल तर ती डोळ्यातून निघून जाते. आणि बघूया आपण. थांब 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 थांब. इकडच्या डोळ्यात गेलं पूर्ण. तर अशा पद्धतीनं तुम्ही ते डोळ्यात मारू शकतात. 3-4 दिवसातच त्याचं ते कमी होऊन जाईल, म्हणजे एकदम बरं होऊन जाईल. आणि भरपूर जण विचारतात, एक जणांनी कॉमेंट केलं गावान करा म्हणून. तर आता एक 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 आपण करतोय. गावान करण्याचं सगळं सामान रेडी आहे. आज उद्या होऊन जाईल ते. आणि परत मॅट पण घेऊन येऊया, त्याला मॅट आणायची आहे. एक 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 नवीन करतोय. आता खर्च पण वाढलेला आहे थोडाफार. गव्हाणीला पण आता खर्च आहे. टिपडं भेटलं आमच्याकडे, ते 1000 रुपयाचं टिपडं भेटलं इतकं मोठं. त्याचे 2 झाले, एक ठेवता येईल. आता पुढं चालून मला एक गाय घ्यायची आहे, तर गायीसाठी पण ते कामं येईल. याला दूध पाजण्यासाठीच गाय घ्यायचं चालू आहे. तर घेऊ आपण नंतर, सध्या तर नाही, थोड्या दिवसानंतर. आणि गव्हाण पण होऊन जाईल आज किंवा उद्या. त्याला आता दुपारचा आपण घास टाकलेला आहे. सकाळी तेच डेलीचं दूध पाजलं त्याला सकाळी. त्याला आपण चणा आणलेला आहे, त्याच्यासाठी भिजू घातलेला आहे चणा. आपला चणा आणि थोडेसे गहू पण टाकले त्याच्यात. आणि डाळ असते, डाळ, चण्याची डाळ आहे ती पण भिजू घातलेली. तिन्ही आयटम थोडे थोडे मिक्स करून त्याला आता आपण देऊया. ते याच्या डोळ्यामध्ये थोडं इन्फेक्शन झालं होतं. आता 2 तास झाले, तुम्ही बघू शकता एकदम क्लीन डोळे झाले त्याचे. बघा मित्रांनो, डोळे एकदम क्लीन झाले त्याचे. म्हणजे आता 2 तास झाले त्याला, तर 2 तासात एवढे क्लीन झाले. दिवसातून 2 या 3 वेळेस मारायचं ते, तर 2-3 दिवसात तर भरपूर फरक पडाला. आता पहिलाच दिवस आहे आज, फर्स्ट टाइम. आणि सर्वप्रथम डिवॉर्मिंग करणं मेन आहे. डिवॉर्मिंगनं जर नाही थांबलं तर हे यूज करायचं. डिवॉर्मिंगनं थांबलं नव्हतं. आणि मल्टीव्हिटॅमिन पण चालू करायची त्याला. एकदम क्लीन झालेले. 2 तासानंतर आत्ताचा व्हिडिओ बनवतोय मी. तर इन्फेक्शन जर झालं किंवा पाणी निघत असेल, चिपडे निघत असेल, तर त्याचा यूज करायचा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याला मल्टीव्हिटॅमिन कॅल्शियम देणं गरजेचं आहे. हे झाल्याच्या नंतर त्याला काय करायचं, कॅल्शियम आणायचं. कॅल्शियम देणं गरजेचं आहे. मी त्याला सगळंच खाऊ घातल्यामुळं
त्याला सर्व काही भेटतं, कॅल्शियम, मल्टीव्हिटॅमिन. आणि आता तशी बॉटल पण घेऊन यायची मला, एक बॉटल आणतो कॅल्शियमची आणि मल्टीव्हिटॅमिनची, ती पण आपण त्याला चालू करूया. त्याला आता आपण चणा आणि डाळ जी आपण भिजू घातली ती आता त्याला डाएट देऊया त्याचं. मित्रांनो त्याला असं मी ते आपलं गावान होईपर्यंत असं वर हाईटवर धरतो, म्हणजे कसं त्याला त्याची मान खाली जास्त जितकी वर होईल मान तितकं चांगलं आहे. आता सकाळी त्याला मी ज्या वेळेस घास देतो, घास पण असा वर हातात धरून देत असतो मी, म्हणजे वर हातात धरून ठेवतो ते आपले गव्हाण होईपर्यंत. आणि प्रत्येक वेळेस नाही करते, आता जसं गवत टाकलं होतं तर ते खालीच टाकून द्यावं लागलं त्याला. तर याशी आमची डाईट आहे. आणि आता आमच्याकडं यांचं खाद्य मिळत नाही वैजापूर तालुक्यामध्ये. तर आता परवाच्या दिवशी येईल मंगळवार, तर मंगळवारी जाईल येवल्याला आणि तिकडून याच्यासाठी 2 गोण्या घेऊन येऊ आपण 50-50 किलोच्या त्याचं खाद्याच्या. तर चला मित्रांनो, असेच व्हिडिओचे टाकत राहील अजून पुढं चालून. पण व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भरपूर जण व्हिडिओ पण बघतात. आपल्या मागच्या आठवड्याचं येवला बाजारातील व्हिडिओला 50,000 व्ह्यूज आले मागच्या आठवड्याच्या बाजाराला. तर आपले आता 18,000 सबस्क्रायबर आहे. आणि लवकर म्हणजे लोक काय करतात, लोक व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही. तर प्लीज करून सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून आम्हाला काम करण्याची जिद्द तयार होते. काम होत काही नाही, त्याचं काय फी नसते, त्याचे चार्ज नसतो, फ्री असतं ते सबस्क्राईब करणं, त्याचे काय पैसे पण लागत नाही. तर प्लीज करून सबस्क्राईब करा, म्हणजे एक उत्साह निर्माण होतो आमच्यात आणि अजून नवीन व्हिडिओ करण्याची इच्छा तयार होते आमच्यात. तर अजून व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ. तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता तर तुम्हाला येवला घोडा बाजारचा व्हिडिओ आवडतो का, अजून कुठले व्हिडिओ बनवू मी तुमच्यासाठी. कुठले पण व्हिडिओ आपण घेऊ, कोणत्या फार्मवरचे व्हिडिओ घेऊ, कोणता फार्म प्रसिद्ध आहे तिथं जाऊन आपण व्हिडिओ तयार करू, तुम्ही जर म्हणत असाल तर. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय छत्रपती संभाजीनगर.